नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी। या ठिकाणी मिळावा आणि म्हणून या ठिकाणी आपण आंबा आणताना आपला चांगला दर्जाचा आंबा या ठिकाणी आणावा। शेवटी ते उत्पादन केलेलं पीक असतं, त्याच्यामध्ये कोणी शिरून पाहत नसतं, परंतु जितकी काळजी शेतकऱ्यांनी घेतली, आता आपण या ठिकाणी प्रत्येकानं आपापल्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे। कोणी गुरुदत्त मँगो आहे, ओमशाही मँगो आहे, अनेक वेगवेगळे आपले नामांकित शेतकरी कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आपल्या जिल्ह्यातील आहे, मराठवाड्यातील आहे। म्हणून या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा आपल्या पसंतीचा आंबा या ठिकाणी घेता यावा। आणि आपण बरंच पाहतो की ह्या पिकामध्ये अनेक प्रकारचे भेसळ करून आंबा दिले आहे, म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं ही सगळी व्यवस्था या ठिकाणी मोफत उभा करून दिली जाते। आणि म्हणून शहरवासीयांना आम्ही पत्रकार बंदोबस्तच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाधिक गिराईक येऊन शेतकऱ्याचा माल खरेदी करावा, जेणेकरून डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्याच्या हातामध्ये जातील। म्हणून मी अधिकच न बोलतो या ठिकाणी आपल्याला असलेले कदम साहेब, त्याचबरोबर मुकेश बाराते साहेब, पालोदकर साहेब, देवबाळकर साहेब, ते पालकमंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून आलेले नंदू काळे, दये साहेब, डॉक्टर कापसे साहेब, वाघ साहेब, आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन राधाकिशन पठाडे, सर्व संचालक, सर्व या ठिकाणी आपापला आंबा घेऊन आलेले सर्व शेतकरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आंबा महोत्सव आपण दरवर्षी करतो आणि त्याला बऱ्यापैकी लोकांचं सहकार्य मिळतं। आपल्या शहरामध्ये हापूस आंबा काही नव्याने येतो असं नाही, वर्षानुवर्ष खाजगी लोक हा व्यवसाय करत होते, आंबा आणत होते, पण मार्केट कमिटीच्या निमित्ताने या आंबा महोत्सव भरवणं आणि त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांनी आंबा आणणं ही एक प्रथा सुरू केली आणि त्याला बऱ्यापैकी सहकार्य मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे भरड धान्य म्हणतो त्याचाही मार्केट हे ते नेहमीसाठी असतं, परंतु त्या भरड धान्याचे फायदे काय आहे हे आपल्याला वर्ष दीड वर्षापासून अधिक जाणवायला लागले, कारण त्याचा खूप प्रचार झाला आहे। केंद्र सरकारने प्रचार केला, इतकंच नव्हे ते आपले बाजरीचे पदार्थ अमेरिकेच्या अध्यक्षाला खाऊ घातले।